स्वामी समर्थ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता गुरुपद आपण सर्वांनी घेतले तर कोणत्या नियम आहे आणि कोणत्या अटी आहे आणि कोणती सेवा करणार तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. जसं की आपण आपल्या महाराजांना गुरुपद दिलं की बाबा आता तुम्ही महाराज माझं वर्षभर तुम्ही हे करा. तसं तर महाराज आपल्या वर्षभर काय आयुष्यभर सोबतच असतात, पण आपण गुरुपद घेतो प्रत्येक गुरुपौर्णिमेला. तर गुरुपद घेतल्यानंतर ना आपण नॉनव्हेज खावं का किंवा आपण काही व्यसन वगैरे करत असेल तर ते करायला पाहिजे का. तर शेवटी ज्याची त्याची इच्छा आहे. जर काहींना करत असाल तर शेवटी ज्यांना सोडायचं असेल ते सोडू शकता, ज्यांना करत असेल ते करू शकता. तर त्याच्यामध्ये ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे, आपण त्यांना अडवू शकत नाही. पण हां, जर महाराजांच्या मनात आलं तर ते तुम्हाला 1 मिनिटातही नॉनव्हेज सगळ्या वाईट व्यसन काही तुमचे संगत असेल ते 2 मिनिटामध्ये सोडून देऊ शकता. ते महाराजांवरती डिपेंड आहे की तुम्ही कोणती आणि कसं हे करता, ते तुम्ही नाही ठरवू शकत. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सोडू शकता, पण महाराजांना ज्यावेळेस तुम्ही गुरुपद घेता तर असं कोणतंही बंधन नाही आहे. आणि अजून एक सेवा म्हणजे काय करायची महाराजांना, तर महाराजांना आपले रोज आपण एक माळ जप करतो 108 वेळा. त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय पठण करतो. तर तुम्ही नवीन असेल तर तुम्ही 1 माळ करा आणि 1च अध्याय करा, पण रोज करा. म्हणजे महाराजांचे तुम्हाला हळूहळू एक अनुभव येतील. आणि असे कोणतेही नियम अटी नाही आहे की महाराजांना गुरुपद घेतल्यानंतर तुम्हाला ही आट करावं लागेल किंवा ह्याच्यामुळे तुम्ही महाराजांना सेवा करत नसाल किंवा सेवकरी होत नसेल, तर असं कोणतंही बंधन नाही आहे. तुम्ही कोणतेही करू शकता. महाराजांना कधी कुठंही नामस्मरण करू शकता, उठता बसता चालता. जसं की आता तुम्ही एक ॲप आहे गुरुपीठ ॲप, जे की आपल्या दिंडोरीपर्यंत ॲप आहे. ती ॲपमध्ये तुम्ही जसं की आता तुम्ही बसमध्ये जाताय, कुठं बसला आहेत, तर त्याच्यामध्ये जपमाळचा एक ऑप्शन येतं. तिथं तुम्ही टाईप म्हणजे प्रेस केलं ना 1 2 तर 108 माळेचं येतं, 1 माळेचं येतं. तुम्ही तिथं टाईप केलं की ऑटोमॅटिकली तुम्ही फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही फक्त बटनावरती तिथं बोट ठेवू शकता. तर ऑटोमॅटिकली तुमची एक माळ सुरू होते. ते हे करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला आरत्या आहेत, नित्यसेवा आहेत. तुमच्याकडे कोणते ग्रंथ नसतील तर तुम्ही तिथून ग्रंथही घेऊ शकता. जर तुमच्या जवळपास कुठं केंद्र नसेल तर तिथूनही तुम्ही घेऊ शकता. महाराजांना फक्त तुमची सेवा हवी आहे, बाकी काहीच नको आहे. आणि म्हणजे असं पण नको आहे की तुम्ही खूप महाराजांचं करताय पण कुणाबद्दल तर तुम्ही वाईट करताय किंवा निंदा करताय, तर तिथं महाराज कधीच पावणार नाही किंवा कधीच उभा राहणार नाही. तुम्ही तुमचं कर्म चांगलं ठेवत जा. बाकी तुम्हाला कोणी काही बोलतंय, नावं ठेवतंय, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. महाराज कंटिन्यूली तुमच्यासोबत असतात. तुम्ही कधी पण कुठं पण तुम्हाला कोणतेही संकट आलं, फक्त 2 मिनिटं नाव घ्या, बघा ते संकट 2 मिनिटात असं होतं. आणि नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. मी तुम्हाला पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे, खूप आहे. 2 मिनिटामध्ये सगळं विश्व हलू शकतं, एवढं महाराजांच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. आणि तेही तुम्ही करून बघा, अनुभव घ्या. अनुभव घेतल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय काय अनुभव येतात. कितीही मोठं संकट असू द्या, महाराजांपुढे ते संकट म्हणजे काहीच नाही आहे, काहीच. महाराज 2 मिनिटात त्याचं असं सॉल्व्ह करून देऊ शकतात. आणि तुम्ही फक्त कुणाबद्दल वाईट विचार करू नका, वाईट बोलू नका. लोकांना करायचं ना करू द्या, काही फरक पडत नाही कुणी आपल्याला काय बोलल्याने. महाराज आहे, महाराज तुम्हाला चांगलं पण देणार आहेत आणि तेच तुमचं पुढे नेणार. लोकांच्या वाईट बोलण्याने किंवा लोकांच्या सांगण्याने तुमचं काही फरक होणार नाही किंवा काहीच वाईट पण होणार. उलटं निंदा करणारे असावेत. निंदा ज्यावेळेस करतात त्यावेळेस आपलं चांगलंच होतं. आपले जे वाईट कर्म असतात, जे निंदा करतात ते त्यांच्यापाशी जातात. त्याच्यामुळे म्हणते मी, कुणाचीच निंदा करू नका. त्यांचे वाईट गुण वाईट दोष आहेत ना, हे आपल्याकडे येतात. मग आपण एवढी महाराजांची सेवा करतो, त्याचा काय फायदा. जर आपण दोषच घेत असेल, एवढं महाराजांचं करतोय पण आपण कुणाबद्दल वाईट विचार करतोय, वाईट करतोय की त्याचं वाईट झालं पाहिजे, त्याचं का चांगलं होतं, म्हणजे असं आपल्या निगेटिव्ह वाईब्स असतील तर मग नाही होऊ शकत. आपण त्याचे वाईट गुण आपल्यामध्ये घेतो. आपल्याबद्दल काय बोलायचे बोलू द्या. जे काही आपल्याकडून चूक भूल होत असेल ते ऑटोमॅटिकली ते त्यांच्या पत्रामध्ये पडून जातात. त्यामुळे कुणाबद्दलही वाईट बोलू नका, कुणाबद्दलही वाईट म्हणू नका किंवा वाईट विचारही करू नका. फक्त महाराजांच्या नामस्मरणामध्ये राहा. बाकी एवढंच सांगाल, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि कोणतेही नियम कोणतेही अटी नाही आहे. महाराजांना कधी कुठंही नामस्मरण करू शकता, जपमाळ करू शकता. असं कोणतंही बंधनच नाही आहे महाराजांना की ते तुम्ही हे केलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.